नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर का आपण आपला ITIचा फॉर्म फिलअप केले असेल आणि तो आपण आपला ITIचा फॉर्म आपल्या कॉलेजमध्ये नेऊन व्हेरीफाय केले असेल, त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपला ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या ITIच्या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला कॅन्डिडेट लॉगिंगचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या रजिस्टर कॅन्डिडेटवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर कॅन्डिडेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा साइन इनचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपला जो ॲप्लिकेशन ID असेल ते ॲप्लिकेशन ID आपल्याला इथं द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपला ITIचा फॉर्म फिलअप करताना जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर इथं आपल्याला हा कॅप्चा दिला आहे. तर प्रत्येक वेळेस आपल्याला तर वेगवेगळा कॅप्चा देणार आहे. तर इथं आपल्याला जो कॅप्चा दिला आहे त्याच्यानुसार जो इथं ॲन्सर होणार तो ॲन्सर आपल्याला इथं टाईप करायचा आहे. ॲन्सर टाईप केल्यानंतर आपल्याला त्या साइन इनवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपण सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हे दोन ऑप्शन दिलेले आहे, एक व्ह्यू प्रोफाईलचा आणि दुसरा प्रोसीड टू IT ॲडमिशन पोर्टलचा. तर इथून कोणत्या पण एका ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर इथं थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा पहिला ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस इथं कंप्लीट दिलेला आहे. आपण जो आपला फॉर्म फिलअप केला तो स्टेटस इथं कंप्लीट दिला आहे. त्याच्यानंतर जो आपण पेमेंट केला तो स्टेटस पण इथं पेडमध्ये दिला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो आपल्या कॉलेजमध्ये जाऊन आपला फॉर्म व्हेरीफाय केला त्या ॲप्लिकेशन कन्फर्मेशन स्टेटस पण इथं कन्फर्म दिला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. आणि आपण इथं बघू शकता फिलिंग न स्टार्टेडच्या इथं आपल्याला ऑप्शन दिला आहे. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी आपल्याला इथं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा कन्फर्मेशनचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला दोन इम्पॉर्टंट नोटीस दिलेलं आहे. तर इथं पहिल्या नोटीसनुसार आपण जर आपली कोणती ट्रेड सिलेक्ट केले आणि त्याच्यासमोर जर आपल्या इथं IMC लिहिला दिसेल आणि त्या IMCमध्ये जेवढे आपल्याला इथं फीस दिसेल तेवढी फीस आपल्याला त्या ट्रेडसाठी भरायची आहे, अगर जर आपण IMCवाली ट्रेड सिलेक्ट केले तर. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा दुसरा नोटीस दिलेला आहे. तर या दुसऱ्या नोटीसनुसार आपण जर कोणती ट्रेड सिलेक्ट केले आणि त्या ट्रेडच्या समोर जर आपल्या इथं डुअल ट्रेनिंग असा जर लिहिला दिसला तर आपल्याला इथं आपल्या ट्रेडच्या संबंधित जे कंपनी असेल त्या कंपनीमध्ये आपल्याला स्वतः जाऊन आपल्याला 6 महिने काम करायचे आहे, ऑन जॉब ट्रेनिंग घ्यायची आहे. आणि ह्या कंपनीमध्ये पण आपल्याला आपल्या कॉलेजतर्फेच पाठवल्या जाईल. आणि जर आपल्याला आपल्या ट्रेडमध्ये डुअल ट्रेनिंग किंवा IMCचा जर नाव नाही दिसला तर ते एक साधी ट्रेड आहे, नॉर्मल ट्रेड आहे. आपल्याला इथं जास्तचे पैसे पेड नाही करावा लागत किंवा आपल्या इथं 6 महिन्याची ट्रेनिंग नाही द्यावा लागत. त्याच्यानंतर आपल्या इथं गेट स्टार्टेडवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या पेजमध्ये आपल्याला आपली ट्रेड सिलेक्ट करायची आहे. ट्रेड सिलेक्ट करण्यासाठी आपल्या इथे दोन ऑप्शन दिले आहेत, एक इन्स्टिट्यूट वाईज आणि दुसरा ट्रेड वाईजचा. आपण जर आपल्या इन्स्टिट्यूट म्हणजे आपल्या कॉलेज सिलेक्ट करून आपली ट्रेड सिलेक्ट करत असाल तर आपल्या त्या इन्स्टिट्यूट वाईजनुसार द्यायच्या. आणि जर आपण आपल्या अगोदर ट्रेड सिलेक्ट करत असाल आणि त्याच्यानंतर आपला कॉलेज सिलेक्ट करत असाल तर आपल्या त्या ट्रेड वाईजवरती क्लिक करायच्या. आम्ही येतं इन्स्टिट्यूट वाईज आपली ट्रेड सिलेक्ट करतो, त्याच्यामुळे आम्ही या इन्स्टिट्यूट वाईजवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर आपल्या त्या इन्स्टिट्यूट टाईपमधून आपण आपली ॲडमिशन आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये करता किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये करता तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण ज्या जिल्ह्यामध्ये आपले ॲडमिशन करत असाल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यामध्ये जेवढे इन्स्टिट्यूट असतील आपण इथं वरती इन्स्टिट्यूट टाईपमध्ये हा गव्हर्नमेंटचा ऑप्शन सिलेक्ट केला होता, त्याच्यामुळे त्या इन्स्टिट्यूटमध्ये जेवढे पण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असतील ते सर्व गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट इथं येऊन जाणार. तर आपण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करत असाल तो इन्स्टिट्यूट आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सर्चवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या ITIमध्ये जेवढ्या आपल्या ट्रेड असतील त्या सर्व ट्रेड इथं येऊन जाणार. तर आपण इथं नोटीसमध्ये पाहिला होता की आपल्याला इथं IMCचा जर ऑप्शन दिला तर IMCमध्ये आपल्याला इथं काय एक्स्ट्राची फीस द्यावी लागतो. तर आपण इथं ते एक्स्ट्राची फीस इथं बघू शकता. आणि तेच ट्रेड इथं नॉर्मलमध्ये पण दिले आहे, साधीमध्ये पण दिले आहे. तर आपल्याला इथं जास्त फीस नाही द्यावा लागत. तर आपण इथं ज्या ट्रेडला इथं ॲडमिशन करत असाल त्या ट्रेडच्या समोर इथं ॲड टू प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक करायचं. जसे आम्ही इथं इलेक्ट्रिशियनसाठी अप्लाय करतो त्याच्यासाठी आम्ही इथं ॲड टू प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे आपली हे ट्रेड इथं ॲड होऊन जाणार. त्याच्यानंतर आता आपण इथं आणखी कोणत्या दुसऱ्या ट्रेडसाठी अप्लाय करसाल तर त्या ट्रेडच्या समोर आपल्या इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते ट्रेड पण इथं ॲड होऊन जाणार. आणि जर आपल्याला इथं त्या ट्रेडला ॲडमिशन नसेल करायचं तर आपल्या इथं रिमूव्ह फ्रॉम द प्रेफरन्स लिस्टचा पण ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या त्या रिमूव्ह फ्रॉम द प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक करायचं आहे. मग ते ट्रेड पण इथं रिमूव्ह होऊन जाणार.
इथं ट्रेड सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं खाली हा सेव्ह अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्या त्या सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचे आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेज वरती येऊन जाणार आणि नेक्स्ट पेज वरती आपण बघू शकता आपली हे ट्रेड इथं आलेली आहे आणि आपण इथं जेवढी ट्रेड सिलेक्ट कराल ते सर्व ट्रेड इथं येऊन जाणार आणि आपण सिलेक्ट केलेल्या ट्रेडला जर आपल्याला इथं रिमूव्ह करायचं असेल तर इथं आपल्याला ॲक्शनच्या खाली हा रिमूव्हचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं या रिमूव्ह वरती क्लिक करून आपल्या त्या ट्रेडला इथून डिलीट पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्या जर आणखी आपल्या कोणत्या दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या दुसऱ्या ITI मध्ये आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्या इथे राईट क्लिकवरती इथं राईटवरती हा 1 नंबरचा ऑप्शन आहे. डाव्या साईडला हा 1 नंबरचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं आणखी या ट्रेड सिलेक्शनवाल्या फॉर्मवरती येऊन जाणार. तर आपण इथं मागच्या वेळेस ज्याप्रमाणे आपली ट्रेड सिलेक्ट केली होती त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपली ट्रेड सिलेक्ट करायची. सर्वात अगोदर इथून आपल्याला इन्स्टिट्यूट टाईपमधून आपली ते इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट आहे किंवा प्रायव्हेट आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये आपली ॲडमिशन करत असाल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथं त्या तालुक्यामध्ये जेवढे इन्स्टिट्यूट असेल त्याच्या इथं नाव येऊन जाणार. तर तो आपण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन कराल तो इन्स्टिट्यूट आपल्या इथं सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्या त्या सर्चवरती क्लिक करायच्या. सर्चवरती क्लिक केल्यानंतर ते आपल्या ITI मध्ये जेवढ्या ट्रेड असतील ते सर्व ट्रेड इथं येऊन जाणार. तर आपण इथं ज्या ट्रेडसाठी अप्लाय करसाल ते ट्रेड आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. ॲड टू प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक करायचं. ट्रेड सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं खाली या सेव्ह अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपण सिलेक्ट केलेल्या ट्रेड इथं ह्या नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. आपण इथं बघू शकता. आणखी जर आपल्या इथं कोणती ट्रेड ॲड करायची असेल तर याचप्रमाणे इथं आपल्याला आपली ट्रेड आणि आपला कॉलेज इथं ॲड करायचं आणि आपण आपला फॉर्म फिलअप करताना आपल्याला इथं आणखी एक नोटीस दिला होता की आपण जर आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल त्याच जिल्ह्यामध्ये जर आपण आपला ITI सिलेक्ट करून तिथं ॲडमिशन कराल तर आपल्याला इथं 90% म्हणजे 90% इथं जागा आरक्षित मिळणार आहे आणि आपण जर आपला जिल्हा सोडून कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर आपण आपली ॲडमिशन केले तर आपल्याला फक्त इथं 10%च आपल्याला इथं जागा मिळणार आहेत. इथं हे आपली ट्रेड सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपला हा ऑप्शन फॉर्म इथं सिलेक्ट झालेला आहे आणि हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म आहे. तर आपण सिलेक्ट केलेली ट्रेड इथं आपल्याला चेक करायचे. चेक केल्यानंतर आपल्या इथं खाली डिक्लेरेशन दिलं आहे. तर दिलेली इन्फॉर्मेशन आहे संपूर्ण चेक करून इथं आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं लॉक अँड कन्फर्मवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा लॉक ऑप्शन फॉर्म येऊन जाणार. तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला हा ऑप्शन फॉर्म इथं लॉक होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा ऑप्शन फॉर्म लॉकच्या इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या डनवरती क्लिक करायचे आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा आपला ऑप्शन फॉर्मची इथं PDF येऊन जाणार. तर आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर इथं वरतीच आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्याला जर या फॉर्मला डाउनलोड करायचा असेल तर आपल्याला इथं डाउनलोड ऑप्शन फॉर्मचा ऑप्शन पण दिलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या ITIचा ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.